लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरवलेल्या नातवाचा 13 ते 14 वर्ष आजीनं सांभाळ केल्यानंतर तो अचानक बिथरला। कुसंगतीमुळे व्यसनाधीनही झाला। मग व्यसन पूर्ण करण्यासाठी आजीला शिवीगाळ आणि मारहाणही करू लागला। हीच तक्रार घेऊन आजीनं पोलीस ठाणे गाठल्यानंतर पोलिसांनी चाकुरी बाहेर जाऊन तक्रार दाखल करण्याऐवजी त्याचं मतपरिवर्तन केलं। पोलिसांनी आपल्या डोळ्यात अंजन घातलं असून आता आपण सन्मानाने जगणार असल्याचा विश्वासही त्यानं पोलिसांना दिला। सदरक्षणाय खल निग्रहणाय अशी ओळख असणाऱ्या पोलिसांच्या खाकी वर्दीत आणि करड्या शिस्तीआड लपलेलं एक माणूस पण असतं। अशाच एका लहानपणी आई वडिलांच्या प्रेमाला पारखच झालेल्या तरुणाला ठाणे पोलिसांनी जगण्याचा नवा आशावाद दिलाय। कॉलेजला काही मित्रांच्या संगतीनं तो व्यसनाच्या आहारी गेला होता। व्यसनाच्या पैशासाठी आजीला तो मारहाण देखील करायचा। बिघडलेल्या मुलाची संगत आणि वाढलेला उद्दामपणा याला कंटाळू नकेर आजीनं त्याची तक्रार श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली। दरम्यानच्या काळात कौटुंबिक कलह वाढू नये यासाठी ठाणे पोलिसांनी समजावणुकीचा स्वर स्वीकारला। आजच्या नात्यांचा अर्थ शोधताना जुन्या नात्यांचाही आदर राखला पाहिजे अशी शिकवण मनावर बिंबवून त्या तरुणाच्या वागणुकीतही सद्वर्तनासाठी ठाणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले। नशा करायचो, घरी जाऊन भांडणं करायचो। मग एकदा भांडणं करता करता आईला घेऊन आलो मी इथे। आईला बोललो चल आता मला पैसे पाहिजे होते नशा करायला, तेव्हा आईकडे नव्हते करून, तर आईला बोललो नाही चल तू मला सोड करून, मला तुझ्याकडे राहायचं नाही करून। तर ती इथे घेऊन आले तेव्हा साहेब बोलले असं काय करायचं नाही। मग मला बाजूला बसवलं थोडा वेळ। मग नंतर साहेबांनी समजवलं मला नीट असं करायचं नाही, काय नाही, नशा सोडायची। मग तेव्हापासून हाजिरी बिजिरी सरांनी चालू केली माझी। कभी भी कुछ खास दिन हो तो फिर कुछ नया किया जाए, कुछ नया किया जाए। नया करने के चक्कर में मैं अपने फैमिली से बहुत दूर होने लग गया था और फिर उसकी वजह से बहुत प्रॉब्लम होने लग गई लाइफ में। फिर बाद में मेरी मम्मी मुझे यहाँ पे लेके आई, बोली कि ऐसा ऐसा है। जब खारकर सर के साथ बात की तो उन्होंने कहा कि ऐसा ऐसा है करके, तो उन्होंने बोला कि आप उनको एक ट्रीटमेंट के तौर पे रोज इधर आने को कहो। या तरुणासह किसननगरमधील आणखीन 4 तरुणांचं पोलिसांनी मनपरिवर्तन केले। अंधेरीला चांगल्या पगारावर नोकरीला असणाऱ्या तरुणांना नशा येणाऱ्या व्हाईटनर सेवनाचं व्यसन लागलं होतं। याची तक्रार पालकांनीच पोलिसांकडे केल्यावर कारकर यांच्या पथकानं त्यांचं मनपरिवर्तन करून त्यांना पोलीस ठाण्यात रोज हजेरी लावण्यास भाग पडलं। त्यांच्यातही सुधारणा होऊन ते निर्व्यसनी झाल्यामुळे त्यांच्या पालकांनीही पोलिसांचे आभार मानलेत। बरेच मुलं आम्ही सुधारवलेली आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला रोजच्या रोज हजेरी लावली। हजेरी लावल्यावर मग स्टाफ आमचा त्यांचं तिथं बसल्यानंतर त्यांना आल्यानंतर त्यांना समजावून सांगतात बुवा हे बघ, त्यांना लॉकअप दाखवतो, आलं का लक्षात, ते गुन्हेगारांचा फोटो दाखवतो, असं असतं। त्यांना बातम्या आलेल्या दाखवतो कधी कधी की हे बघ असा गुन्हा केल्यानंतर की लॉकअपमध्ये बसायला लागतं। मग इथं लॉकअप केलं की मग इथं तिकडं कोर्टात हजर राहावं लागतं। कोर्टातून मग ते मोठ्या जेलमध्ये जाणार तुम्ही। मोठ्या जेलमध्ये गेल्या मग तिथं ते सगळे गुन्हेगार असतात। मग तिथं मग ते तुम्हाला त्रास देणार, त्यांच्या संगतीने तुम्ही मोठे गुन्हेगार पडणार। त्याच्यापेक्षा तुम्ही गुन्हेगाराचं सोडा, व्यसन करायचं सोडा आणि चांगल्या मार्गाला लागा। असं करून करून त्या मुलांच्यात आम्ही मतपरिवर्तन करतो त्यांचं। एकूणच पोलीस म्हणजे शिक्षा आणि शिक्षा म्हणजे 3rd डिग्री ही गोष्ट आता विसरून पोलीस म्हणजे परिवर्तन आणि पोलीस म्हणजे सद्गुणाचा अभ्यास वर्ग असंही या निमित्तानं नव्यानं गिरवायला सुरुवात झालीय। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।